क्वेश्चन नंबर 7. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म. हे जे स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत या क्वेश्चन मध्ये ते आपल्याला कंडिशनल फॉर्म म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचे, इफ अँड देन या फॉर्म मध्ये राईट डाऊन करायचे. सो फर्स्ट स्टेटमेंट, एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. आता रोम्बस जो आहे तो किंवा स्क्वेअर सुद्धा, रोम्बस इज अ टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल. ओके, तो रोम्बस हा क्वाड्रिलॅटरलचा टाईप आहे. इफ quadrilateral if a quadrilateral is rhombus, okay, if quadrilateral is rhombus, then it is square. ओके, अशा पद्धतीनं इफ अँड देन फॉर्म मध्ये लिहायचं. ओके, एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. रोम्बस कोणाचा टाईप आहे? क्वाड्रिलॅटरलचा. सो इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज स्क्वेअर. ओके, सो दॅट इज द स्टेटमेंट. इफ अँड देन फॉर्म त्यालाच आपण काय म्हणतो? कंडिशनल फॉर्म असं म्हणतो. त्यालाच इफ देन किंवा कंडिशनल. नाव, angles in linear pair are supplementary. Okay, if angles in linear pair, if angles in a linear pair, then if angles in a linear pair, then they are supplementary. Okay. If angles in a linear pair, then they are supplementary. Angles कसे linear pair असतील तर ते supplementary. हेच फक्त आपण काय केलं, स्टार्टिंगला इफ जोडलं. इफ angles in linear pair, then they are or that angles are supplementary. ओके, तर हे आपलं स्टेटमेंट येणार. थर्ड वन, अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय 3 सेगमेंट. ओके, इफ अ फिगर इज अ ट्रायंगल. ओके, इफ अँड देन फॉर्म मध्ये कसं लिहायचं? इफ फिगर इज अ ट्रायंगल देन इट इज फॉर्म्ड बाय 3 segments. Okay, then it is formed by 3 segments. If a figure is a triangle, then it is formed by 3 segments. If and then मध्ये. Now next one, a number having only 2 divisors is called prime number. If a number having only 2 divisors, then it is called a prime number. Okay, then it is called prime number. हे त्याचं सोल्युशन असणार आहे. कसं? इफ अँड देन मध्ये कसं लिहिलं? A number having only 2 divisors is called prime number. If a number having only 2 divisors, then it is called a prime number. Okay, so question number 7 complete झाला. आता question number 8 बघूया. Question number 8, write the converse of each of following statements. प्रत्येक स्टेटमेंटचे काय करायचे आहेत आपल्याला? कॉन्व्हर्स फाइंड आउट करायचे आहेत. If the sum of measures of angle in a figure is 180 degree, then figure is a triangle. आता कॉन्व्हर्स लिहित असताना शक्यतो स्टेटमेंट इफ आणि देन मध्ये असेल तर ते आपल्याला डायरेक्ट मग त्याचं कॉन्व्हर्स करणं बरं पडतं. जर का स्टेटमेंट इफ अँड देन मध्ये नसेल, तुम्ही आधी त्याला इफ अँड देन मध्ये कन्वर्ट करा आणि मग त्याचा कॉन्व्हर्स आहे. आता इथे ऑलरेडी स्टेटमेंट कसं आहे? इफ अँड देन मध्ये. तर काय करूया आपण? याचा कॉन्व्हर्स राईट डाऊन करूया. सो कॉन्व्हर्स राईट डाऊन करायचं म्हणजे याच्यामध्ये इफ आणि देन हे जे आहे ते काय करायचं? इंटरचेंज करायचं. म्हणजे बघा, इफ द सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स इन द फिगर इज 180 डिग्री, देन द फिगर इज ट्रायंगल. आता देनचा पार्ट इफ ला घ्यायचा. इफ द फिगर, ओके, देनचा पार्ट पहिल्यांदा घ्यायचा. इफ द फिगर इज ट्रायंगल, ओके, इफ द फिगर इज ट्रायंगल देन मग हा पार्ट लिहायचा. कुठला? देन द सम ऑफ मेजर्स ऑफ angles in a figure is 180 डिग्री इथपर्यंत. ओके, सो याच्यामध्ये काय केलं आपण? इफ आणि देन हे काय केलं? इंटरचेंज केलं. ओके, नाव नेक्स्ट सेकंड वन, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 angles is 90 डिग्री, then they are complement of each other. आता इथे सुद्धा इफ आणि देन मध्ये इंटरचेंज करूया. इफ
दे मीन्स टू अँगल्स. ओके, इफ टू अँगल्स, तर दे ने स्टार्ट करायचं नाही. दे म्हणजे कुणासाठी वापरले ते, टू अँगल्स. इफ टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंट complement of each other, then the sum of measure of two angles is 90 degree. Then the sum of measures of two angles, or that two angles, is 90 degree. Okay, so that is interchange of if and then. If and then आपण काय केलं, फक्त interchange केलं. Now third one, if the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent, then the two lines are parallel. अगेन हे स्टेटमेंट सुद्धा इफ अँड देन फॉर्म मध्ये. सो आपण काय करूया, देनचा पार्ट इफ ला घेऊया कॉन्व्हर्स राईट डाऊन करताना. सो कॉन्व्हर्स राईट डाऊन करताना कसं करायचं, इफ ला कुठलं स्टेटमेंट घ्यायचं, देनचं. इफ द टू लाईन्स आर पॅरलल, इफ द टू लाईन्स आर पॅरलल, then the corresponding angles, if चा पार्ट देन ला घ्यायचा, then corresponding angles formed by a transversal of two lines are congruent. Formed by a transversal of two lines are congruent. Okay, if two lines are parallel, then the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent. Okay, तर अशा पद्धतीने हे काय करायचं, त्याचा इफ आणि देन इंटरचेंज करून आपण कॉन्व्हर्स मिळवू शकतो. आता लास्ट स्टेटमेंट, इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑन द नंबर is divisible by 3, then the number is also divisible by 3. Okay, so if the number is divisible by 3, then चा पार्ट if ला आणायचा. if the number is divisible by 3, then then ला कुठला घ्यायचा, if चा पार्ट. then the sum of the digits असं म्हटलं तरी चालेल. sum of the digits of a number is divisible by 3. Okay, that is converse. If the number is divisible by 3, then sum of digits of a number is divisible by 3. Okay, that is fourth one. Question number 9, write the antecedent, that is given part, and the consequent, that is the part to be proved in the following statement. तर इथे काही काही जण तुम्हाला डायग्राम किंवा हे सांगतील. तर इथे फक्त तुम्हाला कुठला अँटीसिडंट आहे किंवा गिवन, कुठलाही वर्ड वापरा, अँटीसिडंट आणि गिवन, आणि कॉन्सिक्युएंट किंवा टू प्रूव्ह, तर ह्यापैकी कुठलाही वर्ड वापरा. तर तो याच्यामध्ये लिहायचा आहे. आता मी इथे अँटीसिडंट लिहिताना ए सिम्बॉल यूज करतोय. तर ए सिम्बॉल यूज करून, ए मीन्स विच पार्ट, अँटीसिडंट. इफच्या पार्टला अँटीसिडंट म्हणायचं. ना अँटीसिडंट मध्ये कोण येणार, ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. आणि दुसरा आहे कॉन्सिक्युएंट. सो कॉन्सिक्युएंटचा पार्ट कुठला येणार आहे, इट्स अँगल्स आर कॉन्ग्रंट. इट्स कुणासाठी वापरलाय, ट्रायंगल्स. ओके, अँगल्स ऑफ triangles are congruent. Angles of triangles are congruent. हा तुमचा कुठला येणार, कॉन्सिक्युएंट येणार. सो ए इज फॉर अँटीसिडंट, ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. सी, अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स आर, देनचा पार्ट कुठला, इट्स म्हणजे ट्रायंगल साठी वापरलं. देन अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. ओके, नाउ नेक्स्ट द सेकंड वन, द डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम पॅरलल टू इच अदर. आता याच्यामध्ये अँटीसिडंट आणि कॉन्सिक्युएंट लिहित असताना पहिल्यांदा स्टेटमेंट इफ आणि देन मध्ये लिहिले. पॅरलोग्राम कुणाचा टाईप आहे, इफ quadrilateral is parallelogram, if quadrilateral is parallelogram, then
its diagonal, then its diagonals bisect each other. जर का एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरालोग्राम असेल तर त्याचे डायगोनल काय करतात, बायसेक्ट करतात. म्हणजे पहिल्यांदा स्टेटमेंट इफ आणि देन मध्ये लिहिलं. मग आता अँटीसिडेंट, हा ए फॉर अँटीसिडेंट. quadrilateral is parallelogram. Okay, a quadrilateral is parallelogram. And what is consequent? Its diagonal bisect each other. म्हणजे its म्हणजे diagonals of quadrilateral, diagonals of parallelogram म्हटलं तरी चालेल. diagonals of that parallelogram, because the quadrilateral काय म्हटलं आपण, parallelogram. diagonals of parallelogram bisect each other. ओके, ते जे डायगोनल्स आहेत पॅरालोग्रामचे ते एकमेकाला काय करतात, बायसेक्ट करतात. ओके, सो दॅट इज तो जो पार्ट आहे त्याच्यातला कॉन्सिक्युएंट, त्याला कॉन्सिक्युएंट म्हणायचं. क्वेश्चन नंबर 9 मधले पण जे 2 आहेत ते झालेले आहेत. आता लास्ट क्वेश्चन नंबर 10. नाउ क्वेश्चन नंबर 10, ड्रॉ अ लेबल्ड फिगर शोइंग द इन्फॉर्मेशन इन ईच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड राईट अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्युएंट. ओके, तर काय करायचं, प्रत्येक स्टेटमेंटसाठी एक फिगर तिथे ड्रॉ करायचे, डायग्राम, आणि त्याच्यानंतर त्याच्यातला अँटीसिडेंट म्हणजे गिवन पार्ट आणि कॉन्सिक्युएंट म्हणजे टू प्रूव्ह कुठला पार्ट आहे तो राईट डाऊन करायचा. सो फर्स्ट स्टेटमेंट, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, जर 2 इक्विलॅटरल ट्रायंगल दिले असते, सपोज ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे त्याच्या तिन्ही साईड इक्वल आहेत. तसंच दुसरा एक ट्रायंगल आहे PQR, त्याचे सुद्धा तिन्ही साईड इक्वल आहेत. सपोज याचे जर 5 असतील, 5, 5, 5, तर ऑल 3 साइड्स आर इक्वल. इथे सुद्धा सपोज 3, 3, 3 असेल तर ऑल 3 साइड्स आर इक्वल. मग आता गिवन मध्ये लिहायचा, गिवन म्हणजेच आपला अँटीसिडेंट. ओके, सो व्हॉट इज गिवन, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर विच टाइप ऑफ अँगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. हे दोन्ही ट्रायंगल कसले आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. नाउ टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, these two triangles are similar. That means triangle ABC similar to triangle PQR. Okay, to prove दोन ट्रायंगल एकमेकाला काय आहेत, सिमिलर आहेत. आता त्याच्यानंतर नेक्स्ट, इफ अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट देन ईच ऑफ देम इज राईट अँगल. ओके, आता याच्यामध्ये अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट. सो गिवन, काय करूया याच्यामध्ये, इफ अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट, इथे डायग्राम ड्रॉ करायची. अँगल ABC हा एक अँगल आहे आणि इकडचा अँगल आहे CBD हा एक अँगल. तर हे दोन अँगल एकमेकाला कॉन्ग्रंट आहेत. ओके, अँगल ABC हा अँगल अँड सेकंड वन अँगल ABC अँड CBD आर इन लिनियर पेअर. कशा आहेत ते, अँगल्स इन लिनियर पेअर. आणखीन काय आहेत, ते दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट. सो अँगल ABC इज कॉन्ग्रंट टू अँगल CBD, म्हणजे दोन्ही इक्वल आहेत. मग काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, टू प्रूव्ह अँगल ABC इक्वल टू अँगल CBD दोन्ही पण किती डिग्रीचे आहेत, तर 90 डिग्रीचे आहेत. अँगल ABC अँड अँगल CBD दोघेही इक्वल आहेतच, कॉन्ग्रंट आहेत, पण किती डिग्रीचे आहेत, 90 डिग्री. ओके, सो 90 डिग्री व्यवस्थित लिहा तिथे. ओके, दॅट इज 90 डिग्री. नाउ थर्ड वन, now third statement, if altitudes drawn on two sides of triangles are congruent then those sides are congruent. आता अल्टिट्यूड म्हणजे काय, तर एखादा ट्रायंगल आहे तर त्याच्या वर्टेक्स पासून एखाद्या साईडवर तुम्ही परपॅन्डिक्युलर टाकलात तर हा परपॅन्डिक्युलर काय झाला, अल्टिट्यूड. म्हणजे CD एक अल्टिट्यूड झाले आणि B ही एक अल्टिट्यूड झाली आणि हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. तर आपल्याला कुणावर अल्टिट्यूड आहे, त्या साईड AB वर एक आहे हा परपॅन्डिक्युलर आणि दुसरा परपॅन्डिक्युलर आहे साईड AC वर, तर ते साईड पण कॉन्ग्रंट असते. असं लिहायचं. म्हणजे गिवन मध्ये काय येणार पहिल्यांदा, ओके, इन ट्रायंगल ABC. ओके, एक ट्रायंगल घ्यायचा ABC, त्याच्यामध्ये CD इज परपॅन्डिक्युलर टू AB और साइड AB
ओके. आणि दुसरा कोण परपेंडिक्युलर आहे? बीई इज परपेंडिक्युलर टू साइड परपेंडिक्युलर टू साइड एसी. एसीला परपेंडिक्युलर आहे. मग काय म्हटलंय त्याच्यामध्ये? इफ अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन द साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. कोण कॉन्ग्रुएंट आहेत? अल्टिट्यूड्स आर कॉन्ग्रुएंट. अल्टिट्यूड्स म्हणजे जे परपेंडिक्युलर आहेत साइडवर. तर कोण कोण? सीडी अँड बी हे परपेंडिक्युलर आहेत म्हणजे ते अल्टिट्यूड आहेत. मग ते एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे सीडी इज कॉन्ग्रुएंट टू बी. ओके. हे जे सीडी आणि बी जे अल्टिट्यूड आहेत परपेंडिक्युलर आहेत साइडवर ते कॉन्ग्रुएंट आहेत. मग काय प्रूव्ह करायचं आपल्याला? टू प्रूव्ह जर का हे परपेंडिक्युलर जर काय असतील अल्टिट्यूड्स काय असतील कॉन्ग्रुएंट तर साइड सुद्धा काय असतात कॉन्ग्रुएंट हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह एबी साइड एबी इज कॉन्ग्रुएंट टू साइड एसी. ओके. साइड एबी इज कॉन्ग्रुएंट टू साइड एसी म्हणजे अल्टिट्यूड्स कॉन्ग्रुएंट असतील तर साइड सुद्धा काय असतात कॉन्ग्रुएंट. ओके. सो एवढंच लिहायचं गिव्हन अँड टू प्रूव्ह अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट दोन्ही पण. सो इथे आपला प्रॉब्लेम सेट 1 कम्प्लीट होतोय. आधीचे क्वेश्चन सुद्धा आपण त्याचा व्हिडिओ बनवला होता. लास्टचे काही क्वेश्चन 7 to 10 हे सुद्धा आपण आता याच्यामध्ये बघितले 7 to 10. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सेट संपतोय. नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स त्यातले प्रॅक्टिस सेट आणि मग त्यानंतर प्रॉब्लेम सेट बघूया. ओके. थँक्यू.